एखाद्या माकडावानी. आणि थोडं तोंड सांभाळून बोला. मी माकडा नाही, अमिताभ बच्चन नाही, लांब आहे. शांता, मी काय म्हणून राहिले? अहो आता एवढं सकाळी सकाळी कसं याने केलं? माझ्या बापाचं करे, तू कोण विचारणार आहे? आता हे माझं विचारणारच. तुमचा बापच म्हणला होता जे सगळं माझं आहे ते तुमच्या लेकीचं बी. माझा भाऊ कुठं आहे? मला तुझ्या तोंडाशी नाही लागायचं. भाऊ कसं काय सांगितलं? भाऊ आधी ना माझं सांग बोलावं लागेल. बरं मग तुझ्या संगच बोलते मी. का गं, माझं पोरगा असून पोरगी दुसरीकडे देणार आहे म्हणून? हां, तुमचं पोरगं असलं तर मग मी काय करू? त्याचं काय लोणचं घालू का? जादा शानी नको बनू, जरा ना नीट राह. जरा तुम्ही बी तोंड सांभाळून बोला मग. नाही तर मग मला बी बोलते तर मला बी तोंड आहे. तू जादा फक्त एवढं सांग, तुझी पोरगी माझ्या पोराला देणार आहे का नाही? तुमच्या पोरात नेमकं असं काय? हां, त्याची शकल पा एखाद्या माकडावानी. आणि थोडं तोंड सांभाळून बोला. मी माकडा नाही, अमिताभ बच्चन नाही, लांब आहे. अरे पिंक वाड्याला काय काढा तोंड बघ खापरात मुतून म्हणे मी अमिताभ बच्चन आणि आहे. पोरगी कुठं लई राणी मुखर्जी नाही? हां, राणी मुखर्जी नाही तर मग कशाला आलं माझी पोरगी मारायला? तिकडंच ढेकपाट्यासाठी राणी मुखर्जी गुंडाळा. येऊ दे आता त्या बायकोच्या बैल भाड्याला, मग बघू. अरे अक्का, कधी आली तू? मी कवाची आली, तू कुठं उधळा होता? अगं मी शेजारची भांडण मिटवायला गेलो होतो. अरे भाड्या, बायको बी आहे ना, लोकांचं मिटवायला चालला. अगं शांती जाय ना, आता आण ना. चहा तर काय तुमच्या बहिणीला पाणी बी देणार नाही मी. अगं शिंगाने चहा बी नगं पाणी बी नगं. भावड्या आधी सांग, तुझी पोरगी माझ्या पोराला देणार आहे का नाही? अगं तुझ्या काय कानात खेळ वेळ ठोकले का? मी तुला नाही म्हणले ना, नो म्हणजे नो. आता इंग्लिशमध्ये सांगते नेवर, तुला माझी पोरगी मी देणार नाही. अरे बायकोच्या बैल भाड्या, एक तर पोरगी दे, नाही तर मग माझा हिस्सा दे मला. आई पोरगी देणार नसेल तर मग घरात घे हिस्सा घे. तुझा तू. अगं अक्का, तुझ्या पोराला मी ऐश्वर्या राय सारखी पोरगी बघतो. आणि नाही एखादी कोरी भेटली तर मग फारकत त्याला जाईल पाहतो एखादी. नाही मी कोवरेच पोरीशी लग्न करेन. मी तलाक बिलाक झालेल्या बाया संग नाही लग्न करणार. यांच्या पोराला 4 लाखाची आईच तर पसंत नाही करायची. हो मग माझ्या पोराला का मग तू कोणी पसंत नाही करणार? काय कमी आहे त्याच्यात अशी? तुमच्या पोरात काय असं विचारा मला. हां, आहे का तुमच्या पोराकडे सरकारी नोकरी? माझं पोरगाव कंपनीत कामाला आहे, मग ती नोकरी नाही तर काय काय म्हशी भादरायला जातो काय तो? काय नाही, लग्न झालं का कंपनी जाते म्हशीच्या शिंगाला. अरे बायकोच्या बैल भाड्या सांग ना, पोरगी देतो का हिस्सा देतो? अरे अक्का, माझी बायको नाही म्हणते ना. तुला मी म्हणलो ना, एक चांगली पोरगी मी ऐश्वर्या राय सारखी पोंग ठेवतो ना. आता नाही बायको नाही म्हणते ना. म्हणून तर मी तुला म्हणते ना, बायकोचा बैल भाड्या. बायको येत नाही, बायको कुठं जात नाही, जातो लोकांचे भांडण मिटवायला. किती काही झालं ना तरी मी माझी पोरगी देणार नाही. नाही म्हणजे नाही. चल मग कर, चल 10 एकराचे 2 वाटे कर. आणि घराचे पण वाटे करा. मी ते शेताचेच नाही, घराचे पण वाटे करा. पोरगी नाही द्यायची ना तर माझ्या याचा हिस्सा देऊन टाका. अक्का, आता तू जाय घरी, मी विचार करीतो तुला सांगतो. तू आता जाय घरी. लवकर विचार करा, नाही तर ना मग हिस्सा द्यायची तयारी ठेवा. एक तर पोरगी दे, नाही तर मग हिस्सा दे. मी उद्या परत येईन. अगं शांती, असं बोलून नाही जमायचं. नाही तर मग तिला 5 एकर जमीन जाईल आणि ती पोरग घरात बी वाट मागतं. मग पोरगी द्यायची का काय करायचं आता तू सांग मला. तुमच्या बहिणीला आज हिस्सा समजू राहिला. हां, तेव्हा 5 लाख रुपये कर्ज होतं, तेव्हा कमून नाही कर्ज वाटून घेतलं? हां, तिला हिस्सा नाही बिस्सा नाही काही नाही. तिला म्हणा ते 5 लाखाचं कर्ज वाटून घे आणि मग ते हिश्श्याचं बोल. तिचं काय असं आडवं? एक तर पोरगी दे नाही तर हिस्सा दे. मी माझ्या पोरीचं वाटोळं नाही करून घेणार.